शहरभर अनधिकृत फ्लेक्सचा उघड महापूर. निवडणूक नाही, आचारसंहिता नाही, पण मोफत खेळ, मोफत जत्रा, मोफत कार्यक्रम आणि पक्षाचं चिन्ह ताठ उभं. हे इलेक्शन प्रचार नाही तर मग काय आहे? प्रशासन झोपेत आणि नागरिकांची डोळस लूट चालू आहे. शहरातील प्रत्येक चौकात, रस्त्यावर, पोलवर अवैध फ्लेक्सची गर्दीच गर्दी. म्हणे हे इलेक्शनचे प्रचार फ्लेक्स. पण प्रश्न असा आहे, इलेक्शन नाही मग प्रचार कशाचा? आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर अनधिकृत होर्डिंग्स कुणी लावतंय? हे एवढे फ्लेक्स लावण्यासाठी पैसा कुठून आला याची चौकशी कुणी करणार आहे का? मोफत नृत्य कार्यक्रम, मोफत जत्रा, मोफत मनोरंजन आणि तिथंच मोठं पक्षाचं चिन्ह. यांचं उद्दिष्ट स्पष्ट, मतदारांना आतापासूनच मोफत घालवून फसवायचं. निवडणूक आयोगानं याकडे तातडीनं लक्ष देणं आवश्यक आहे. कारण प्रचार फक्त आचारसंहितेत होत नाही, प्रचार आता होतोय आणि उघडपणे होतोय. दुःखाची गोष्ट म्हणजे पालिकेला, पोलिसांना, प्रशासनाला हे सर्व दिसत नाहीये. पण आश्चर्य म्हणजे आरोग्य मंदिराची जाहिरात नाही, शासकीय योजनेची जनजागृती नाही, शैक्षणिक फ्लेक्स नाही, आयुर्वेदिक आरोग्य मार्गदर्शन नाही, समाज प्रबोधनाचे कोणतेही कार्यक्रम नाहीत. कारण हे समाज प्रबोधनाचे फ्लेक्स मत खरेदी करत नाही. मत खरेदी करतात ते फक्त मोफत कार्यक्रम, नट्यांचे शोज, जत्रा, यात्रा. नागरिकांना भावनिक ऋणी करून नंतर त्या ऋणाच्या बदल्यात मतं मागायचं, हीच राजकारणाची घाणेरडी पद्धत शहरात सुरू आहे. एका नागरिकानं संतापानं म्हटलंय, हे मोफत कार्यक्रम नाहीत, अप्रत्यक्ष मतं विकत घेण्याचे जाळे आहेत. नागरिकांनो, आता तुम्ही जागं व्हा. प्रचार आता सुरू झालाय आणि तो बेकायदेशीर आहे. फ्लेक्सवर कोणता नेता, कोणता पक्ष हे पाहण्यापूर्वी आत्ताच विचार करा. आमच्या कराच्या पैशावर आमचंच मत विकत घेतलं जातंय का? निवडणूक आयोगानं सर्व पक्षांना स्पष्ट निर्देश द्यावे. अवैध फ्लेक्स लावण्यावर तातडीची कारवाई करा. कारण राज्य सरकारचा निवडणूक प्रचारातून हक्क मिळतो, पण हा प्रचार नियमानुसार आणि स्वच्छ असायला हवा. मोफत कार्यक्रमांमध्ये आकर्षण आहे, पण त्यामागे राजकीय लोभ दडलेला आहे. नागरिकांनी सतर्क नसलो तरी आजची मोफत यात्रा, जत्रा उद्याची 5 वर्षाची लूट ठरणार आहे. आय एम सिटीजन, अवैध प्रचार, अनधिकृत फ्लेक्स आणि मतदारांना फसवणाऱ्या प्रत्येक योजनेविरोधात उभा. जागे व्हा, पुरावे द्या आणि या बेकायदेशीर महापुराला थांबवा.